भारतात 700 आदिवासी जमाती आहेत. त्यापैकी अंदमान निकोबार बेटांवर 6 प्रमुख जमाती आहेत. त्या म्हणजे ग्रेट अंदमानीज, ओंगे, जरावा, निकोबारीज, शॉम्पेन आणि सेंटिनली. या सेंटिनली आदिवासींची खूपच चर्चा असते, कारण ही जगातली एकमेव अशी जमात आहे ज्यांच्यापर्यंत माणूस इतिहासात फक्त एकदा सुखरूप पोहोचू शकलाय. हो, सुखरूप. कारण माणसाने सुमडीत त्यांच्यापर्यंत जाण्याचा जेव्हा जेव्हा प्रयत्न केलाय तेव्हा तेव्हा त्याचा गेम झालाय. आम्ही मागे या सेंटिनली आदिवासी लोकांपर्यंत पोहोचलेल्या अँथ्रोपोलॉजिस्ट मधुमाला चट्टोपाध्याय यांचा एक व्हिडिओ बनवला होता. याची लिंक तुम्हाला खाली दिलेली. तर सेंटिनली आदिवासींची ही जमात जगातली सर्वात आयसोलेटेड जमात आहे. म्हणजे इतकी आयसोलेटेड की त्यांच्यापर्यंत सर्दी, खोकला, ताप याशिवाय कॅन्सर असे आजार देखील पोहोचलेले नाहीत. त्यांना शेती कशी करायची हे सुद्धा माहिती नाही. आपलं हे बेट सोडून बाहेर एक वेगळं जग आहे याबाबत त्यांना काहीच माहिती नाही. त्यांना फक्त 2च गोष्टी माहिती आहेत. एक म्हणजे आपली संस्कृती आणि आपलं हे बेट जपायचं. दुसरी म्हणजे बाहेरचा कुणीही इथे येईल त्याचं धनुष्यबाणाने सहर्ष स्वागत करायचं. ही सेंटिनली आदिवासी जमात कधी इतकी हिंसक झाली नसती, पण आज ती फार हिंसक आहे. ती लोक बाहेरून येणाऱ्या दुसऱ्या लोकांना का मारून टाकतात याची काही कारण आहेत. त्यावरच थोडा प्रकाश पाडूया. नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा. पहिली गोष्ट तर सेंटिनली ट्राईब थोडेसे आफ्रिकन निग्रो लोकांसारखे दिसतात. यामागे इतिहास आहे. आता माणूस सर्वात आधी कुठे जन्माला आला तर आफ्रिकेत. पुढे तो जसा प्रगत झाला तसा मायग्रेट करायला लागला. तो अमेरिकेकडे वळला, युरोपात गेला, नंतर आशियाकडे आला. पुढे 75,000 वर्षांपूर्वी तो दक्षिण आशियात म्हणजेच भारतात येऊन विसावला. यातलेच काही लोक नॉर्थ सेंटिनल बेटावर पोहोचले आणि तेव्हापासून ते याच बेटावर आहेत आणि आपली इतकी वर्ष जुनी संस्कृती जपून आहेत. आता या सेंटिनली आदिवासींचा सर्वात जुना उल्लेख येतो चोळ साम्राज्याच्या इतिहासात. त्यांच्या साहित्यात या आदिवासी लोकांचा उल्लेख करण्यात आलाय. पुढे 17व्या शतकात भारताच्या किनारपट्ट्यांवर ब्रिटिशांच्या अनेक वसाहती होत्या. ब्रिटिश जेव्हा आपल्या जहाजांनी अंदमान निकोबार एक्सप्लोअर करत होते त्यावेळी त्यांना नॉर्थ सेंटिनल बेटावर हे आदिवासी दिसले. त्यांनी प्रयत्न केला की आपण त्यांच्याशी संपर्क करून पाहावा, कारण याआधी ग्रेट अंदमानीज आणि जरावा या आदिवासींनी ब्रिटिशांसोबत संपर्क केला होता. त्यांना वाटलं हे सुद्धा करतील, पण ब्रिटिशांना गिफ्टच मिळाला, नुसता बाणांचा वर्षाव. पळून जाण्याशिवाय पर्याय नव्हताच. पुढे 1857चा उठाव झाल्यानंतर ब्रिटिशांनी जवळपास पूर्ण देशच आपल्या कंट्रोलमध्ये आणला. पुढच्याच वर्षी म्हणजे 1858 साली त्यांनी नॉर्थ सेंटिनल बेटाला आपली वसाहत बनवलं. त्यावेळी इथे जवळपास 7,000 सेंटिनली आदिवासी राहत होते. पण वसाहत असल्यामुळे सततचा ब्रिटिशांचा वावर आणि ब्रिटिशांकडे असलेल्या तोफगोळ्यामुळे आदिवासी जंगलात दडून बसायचे. याच वेळी इंग्रजांनी इथे आपला सहवास वाढवला, पण यासोबतच अनेक आजार आणि रोग सुद्धा आणले. आता हे आदिवासी आयसोलेटेड राहणारे, त्यांच्याकडे अशा आजारांना मारणारी किंवा नियंत्रित ठेवणारी रोग प्रतिकारक शक्तीच नव्हती. त्यामुळे पुढच्या 100 वर्षात अनेक आदिवासींचा मृत्यू झाला आणि उरले फक्त 300. 1880 साली ब्रिटिश ऑफिसर मॉरिस विडाल पोर्टमनने काही सेंटिनली आदिवासींना म्हणजेच एका वयोवृद्ध जोडप्याला आणि 4 मुलांना पकडलं होतं. त्याने त्यांना पकडून अंदमानाच्या पोर्ट ब्लेअरला नेलं. बेटावरून बाहेर आणल्यानंतर ते म्हातारं जोडपा आजारी पडून मेलं. ती 4 मुलंही होती, ती सुद्धा आजारी पडली. पण नंतर त्यांना पुन्हा सेंटिनली बेटावर सोडण्यात आलं. इथे पहिली ठिणगी पडली जेव्हा सेंटिनली आदिवासींच्या मनात बाहेरच्या लोकांविषयी राग निर्माण झाला. भारत स्वतंत्र झाल्यानंतर अनेकदा त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सरकारने केला, पण त्यांना कधीच यश आलं नाही. 1967 साली अँथ्रोपोलॉजिस्ट त्रिलोकनाथ पंडित आपल्या सरकारी पथकासोबत या बेटावर पोहोचले, पण त्यांना बघून लगेच आदिवासी लोक माघारी जंगलात पळून गेले. याच्यानंतर 24 वर्षांनी पुन्हा 1991 साली त्रिलोकनाथ पंडित यांच्यासोबत अँथ्रोपोलॉजिस्ट मधुमाला चट्टोपाध्याय आपल्या टीम सोबत तिथे गेल्या. आदिवासी लोक धनुष्यबाण घेऊन तयारीतच होते. एकाने तर मधुमाला यांच्यावरच बाण उगारला, पण थोडी जरावा भाषा येत असल्यामुळे एका वयोवृद्ध बाईने त्या पोराला थांबवलं. त्यांच्या पथकाने त्या आदिवासी लोकांना नारळ दिले. इतिहासात पहिल्यांदाच बाहेरच्या मनुष्यासोबत त्यांचा चांगला संपर्क झाला होता. या भेटी दरम्यान असं लक्षात आलं की सेंटिनली लोक धातूच्या वस्तूंकडे आकर्षित होतात. एक जहाज सुद्धा या बेटावर येऊन धडकलं होतं. त्यातूनच लोखंड आणि इतर धातू गोळा करून त्यांनी धनुष्यबाण बनवले होते. अनेकदा काही लोक इल्लिगली त्यांच्या भागात जाऊन मासेमारी करू लागले होते. त्यांना त्रासही देऊ लागले होते. त्यामुळे त्यांचा राग आणखी वाढत होता. याच गोष्टीमुळे मधुमाला चट्टोपाध्याय यांचे कॅम्पेन सुद्धा त्या आदिवासी लोकांनी फार काळ टिकू दिले नाही आणि या आदिवासी लोकांचा अभ्यास तिथेच कोलमडून पडला. 1996 साली भारत सरकारने इथल्या लोकांशी संपर्क करण्यावर पूर्णपणे बंदी घातली होती. जर तुम्ही स्वतःच्या इच्छेने तिथे इल्लिगली गेलात आणि जमातीच्या हातून तुमचा मृत्यू झाला तर भारत सरकार गुन्हेगारांवर खटला चालवणारच नाही आणि तुमचा मृतदेह परत मिळवण्याची जबाबदारी सुद्धा घेणार नाही. पण इतकं सगळं होऊन सुद्धा या बेटावर इल्लिगली जाण्याच्या अनेक घटना घडतच राहिल्या. 2006 साली सेंटिनली आदिवासींनी या बेटावर इल्लिगली मासेमारी करणाऱ्या 2 मच्छीमारांना ठार मारलं. 2018 साली तर एका माणसाने हद्दच पार केली.
तो म्हणजे अमेरिकन ख्रिश्चन मिशनरी जॉन एलन चाऊ. याने ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी या बेटावर जाण्याचा प्रयत्न केला. त्याचं म्हणणं होतं की मी जाऊन त्यांना कन्वर्ट करतो. तो त्या बेटावर गेला आणि त्याला थेट आदिवासी लोकांनी देवाकडेच पाठवलं. त्यांनी जॉन एलन चाऊला मारून टाकलं. या तिघांचे मृतदेह अजूनही नॉर्थ सेंटिनल बेटावर आहेत. आजही कोणी बाहेरचा माणूस दिसला तर ते सरळ सरळ हल्ला करतात. आता याच वर्षी एक युट्यूबर मिखायलो पोल्याकोव इल्लीगली या बेटावर उतरला होता. त्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. पाहायचं झालं तर इतक्या वर्षात त्यांनी बाहेरील जगाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही ना बाहेरच्या लोकांना त्यांच्या बेटावर येऊ दिलं. ही सेंटिनली आदिवासी जमात शिकार, मासेमारी, जंगलातून फळं कंदमुळं गोळा करून आजही जगत आहे. त्यांच्याकडे छोट्या झोपड्या आहेत, लाकडाच्या बोटी आहेत आणि भाले धनुष्यबाण यांचा वापर ते करतात. त्यांची भाषा कोणालाच माहित नाही. त्यांच्या चालीरीतींची फारशी माहिती नाही. त्यांची लोकसंख्या सध्या फक्त 50 ते 200च्या आसपास, पण याचीही खात्री नाही कारण त्यांच्यापर्यंत पोहोचणं अशक्य. मधुमाला चट्टोपाध्याय आपल्या ट्राइब्स ऑफ कार निकोबार या पुस्तकात सांगतात की आपल्याला वाटतं ते असभ्य आणि धोकादायक आहेत, पण त्यांच्या इतके सुसंस्कृत आणि प्रेमळ माणसं मी आजपर्यंत पाहिली नाहीत. आपल्यापेक्षा जास्त निसर्ग त्यांनी ओळखलाय, तो जपलाय. विशेष म्हणजे सुनामी येणार आहे हे त्यांनी आधीच ओळखलं होतं. त्यावेळी ते सर्व उंच भागावर जाऊन राहिले आणि आपला जीव वाचवला. आज प्रगत माणूस म्हणून आपला अहंकार अक्षरशः आभाळाला टेकलाय. पण हे आदिवासी बांधव नग्न राहून अशिक्षित असूनही निसर्गाची आणि पर्यावरणाची काळजी घेतात. त्यामुळे एकच गोष्ट कळून येते की पृथ्वीला या आदिवासी नागरिकांची खरी गरज आहे. अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.